आमच्या गणित फिरकायचं नाही. मर्डर पण किती एवढं झालं की या लोकांनी एवढा मा झाला या लोकांनी निवडून येऊन. वाटलं तर देवाय शपथ घेऊन सांगतो आम्ही की आमचं एवढा हाल आहे. तुम्ही निवडून येता, तुम्ही आमची चांगलं करा की आमचं. गटारचं पाणी मिक्स आहे चावीत. त्याने इथं येणार, भाषण देणार, जाणार. पुढच्या 5 वर्षानं दुसरा येणार, तो भाषण देऊन जाणार. येऊन जाऊन बघतात आणि करतात असं सांगतात, कोणी इथंच नाही. रात्रीचं बाहेर पडायचं ते दुसऱ्या दिवशी घरात यायचं आणि आम्ही गेलो विचारलं की नाही बाहेर गेलेत. आम्ही स्वप्न बघितले, रातचं झोपलं, आम्ही सपन पडलं, दारात फरशा घातल्या म्हटलं माझ्या, आणि सकाळी उठून बघितलं चिकून आणि पाणी आणि त्याच्यात आम्ही संडासला बसतो. ती पाणी सगळं आमच्या अंगावर उडतं. रणांगण महानगरपालिकेचं या विशेष मालिकेत आपल्या सर्वांचं स्वागत. मी सध्या उभारलोय यादवनगरच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये. इथल्या नागरिकांशी आपण बोलणार आहे. गेल्या 5 वर्षात त्यांना काही सुखसुविधा मिळाल्या का, सार्वजनिक व्यवस्थेकडनं त्यांना काही समस्या जाणवत आहेत का, निवडणुका तोंडावर आहेत, येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडनं त्यांना काय अपेक्षा आहेत, या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. मतदानवाल्याला आमच्या गणित फिरकायचं नाही, आमचं काय चांगलं केलं नाही. बघितलं ना आता तुम्ही, बघितलं डवरेवाड्यात फिरून घरात ते शिफ्टी किडा आहेत, जेवण खायला आम्हाला सरळ मिळत नाही. ते सगळे किडे बिडे आले. राहणी संडास चांगलं नाही, रस्ता चांगला नाही, काय कसं राहायचं आम्ही सांगा तुम्ही. 5 वर्षानं तुम्ही येताय आणि येताना असं करून येता आणि जाताना असं हात उरपाटा करून जाता, आहे ना. दुसरं काय करत नाही, बाकी काहीच करत नाही कोण. फक्त मतदानच्या टायमाला 5 वर्षात तर तुम्ही इकडे या गलीत येता, त्याच्यानंतर तुम्ही कोणी येत नाही. आणि आम्ही आता मतदान कोणाला देणार नाही. जाऊ दे, आम्हाला एखाद्या गरीबाला आम्ही देऊन मोकळं होणार. म्हणजे काम जे करणारा चांगला माणूस आहे त्याला. चांगला आता बघूया कुठला चांगला. 40 वर्ष चांगला बघितला ना, आता काय बघायचं. तुम्ही सगळ्यांनी निर्णयच घेतलाय का? होय, 40 वर्ष आमचं काय चांगलं झालं नाही. मला पुढे आणि हे असे घाणीतले पोरं बाळा आम्ही घेऊन झोपायचं, राहायचं, खायचं तिथं. ते जेवणात ते किड सगळे शिफ्टी किडे दांडगा मोठा मोठा. आणि बताच्या टायमाला तेवढे सगळे पुढे येतात. किती दिवस सुरू आहे हे सगळे किती आता झाली 40 वर्ष आमचं असं चाललंय. म्हणजे मताला तेवढी तुमच्याकडे आहे? हा, आमची लग्न करून ह्या गावात आल्यापासून आमची खर्च बघितली नाही, सोय झाली अजून नाही. पोरं आता झाली, पोराशी नातवड झाली, त्यांची लग्न झाली, तरी आम्हाला काय व्हायला. ह्या पाण्यानं येणं आजारी पडत नाहीत का? सारखे पडतात. पैसे मिळवायचं, गावात फिरून यायचं, भंगार गोळा करून, आणि ते पैसे दवाखान्याला घालायचं, आणि बिल काय खाता पिता झोपायचं पोरं बाळ घेऊन. ते शिफ्टी किडे काय घरात शिफ्टीकडे मग घरात ते आहे, बॅरलात आहे, पाण्यात आहे, घागरीचे आहे, सगळं शिफ्टी किडे जाईल. आता ह्या मार्ग काय? त्याच्यावर मार्ग कसा, मतदार कोणाला यायचं नाही, ग बसायचं घरात. चांगला एखादा मतदार कोणी येणार काय तुमच्याकडे? काय काय सगळी तशीच म्हणतात येतात. म्हणजे निवडणुकीपुरती गोड गणित बोलतात. काय नाही, असं करून येतात आणि लय जण येतात, आणि मागणं हात असं असते त्यांचं, जातात सगळं हाय असं. आम्ही त्यांना हाक मारतो, अहो साहेब हे सही द्या, आम्हाला आधार कार्ड करायचं आहे, रेशन कार्ड करायचं आहे. अहो साहेब घरात नाही, संडास गेला, संडासला गेला, ऑफिसला गेला, तुम्ही लेट केला यायला. मग आम्ही म्हणतो अहो मग उद्या सकाळी 8 वाजता जातोय आम्ही. तेव्हा मग साहेब गेला कामाला, तुम्ही लवकर यायचं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही 9 वाजता जातोय, म्हणजे आताच साहेब बाहेर गेले. म्हणजे तुमची तिसऱ्या गाठ दिवशी सुद्धा घेत नाही? 10 वाजता, तिसऱ्या दिवशी 10 वाजता जातो, तरी पण नाही. मग किती वाजता सर घरात असतात त्या टायमाला आम्ही मतदानला देतो. त्यांच्या कवा सवड मिळते. काय कोण आला, ते कुठला जालिंदर पवार आला, आणि कोण कोण आहे ते सलीमुल्ला आला, सगळे शिवसागर आला, मालुजी राजा आला, काही आमचं चांगलं झालं नाही. म्हणून आम्ही आता इथं मतदान द्यायचं बंद केलं. इथं यायचं, सभा मोठी मोठी आमचं झालं. आम्ही पाणी नेऊन ठेवायचं, झाडू मारायचा, सगळं लुटून काढायचं, त्यांची सेवा आम्ही करायची. त्यांनी इथं येणार, भाषण देणार, जाणार. पुढच्या 5 वर्षानं दुसरा येणार, तो भाषण देऊन जाणार. म्हणजे हाल आमचं. म्हणजे 5 वर्षानं फक्त हे नुसतं हातभार आहे ते बी आम्ही जायचं त्यांच्या दारात. अहो साहेब आहे का, म्हणजे साहेब ना आहे, बाहेर आताच गेल्यात. अहो उद्या 9 वाजता या बाबा, जरा उद्या 9 वाजता या. मग आम्ही उद्या सकाळी 9 वाजता जायचं त्याच्या दारात. आमच्याकडे हात जोडत आलेला माणूस त्याच्या दारात जायचं.
त्याला मला साहेब आहेत हा हो तुम्ही आत्ताच साहेब आत्ताच बाहेर गेलेत दुसऱ्या दिवशी 10 वाजता जायचं साहेब आत्ताच बाहेर गेले मग तर तुम्ही याच ना लेट झाला तुम्हाला आज साहेब तर घरात आहे घासत दात घासत बसलेलं असतं मी ते खिडकीतलं बघितलं आणि मी ते दार ढकलून आत गेले मी तशी बाय आहे आता आल्या म्हणजे हे जरा पुढचं. आता इथं आले ना आता ह्या दौऱ्यावर कोण येणार तुम्हाला मी विश्वासाने सांगते 5 वर्षाने विश्वासाने सांगते पुढच्या 5 वर्षांनी येणार येतं दुसऱ्या मताने आणि तो गल्ली बघितली आमची फार वाईट आहे बघा आमची पोरं अशी आहे की असा दगड मारला का रगात निघलं पाहिजे चिमटा का निघला का रगात निघलं पाहिजे त्या माणसाला असली दिकरी पोरं आहेत आमची ते असल्या काळात नाही हे सांगायचं बघा कुठली सोय नाही आम्हाला. सोय नाही. सुविधा काय नाही सुविधा काय कोणी स्वच्छपणा म्हणून आम्ही आता मतदान कुणालाच देणार नाही सांगा, किती वर्ष झालं आहे 40 वर्ष व्हायला लागले. 50 वर्ष व्हायला लागलं. सुविधा कोणीच करत आम्हाला 40 वर्ष झालं आम्हाला माहिती आहे यांच्याला 50 वर्ष झालं जास्त झाले 50-60 वर्ष म्हणजे तुम्हाला सांगितलं जाते का कोणच करत नाही येतील जरा काढून जातील त्या आमच्या गल्लीत त्या बुलाकच्या फरशा कसल्या त्या तसल्या घालणार म्हणले आम्हाला आम्ही स्वप्न बघितले रातचं झोपलं आम्ही सपन पडलं दारात फरशा घातल्या म्हटलं माझ्या आणि सकाळी उठून बघितलं जरा चिकून कसं वाटतं सांगा बघू तुम्हाला सुविधा काय नाही हो, सुविधा काय नाही नाही सुद्धा साहेब सांगून गेले साहेब आम्हाला तुम्ही फरशा विचारा घालणार एवढंच. आता पुढच्या 5 वर्षात तुम्ही येणार असू देतात नुसतं असं येणार काय करायचं सांगा बघू तुम्ही आम्हाला काय करणार मग मतदानात तुम्ही मोठे होणार आम्ही आहे तसं हे चिकून. बघा संडास आहे का नाही खाली पाणी आहे आणि त्याच्यात आम्ही त्यात बसतो. आम्ही सटासला बसतो ती पाणी सगळं आमच्या अंगावर उडतं असं तुमच्या बायका बसतील का बसतील सुविधा काय नाही हो. आणि आम्ही तसल्या पाण्यात बसतो तुम्हाला कुठं निवडून जायचं द्यायचं नाही. तुमचं चांगलं करायचं तुम्ही आरशीशन घरात राहायचं तुमच्याजवळ गाड्या मोटर आम्हाला सायकल नाही मतदानच्या टायमाला आमच्या पाव आहे, हातपाय जोडायचे, आणि मतदान मतदानच्या टायमाला असं करायला येतं. नाही मतदानच्या टायमाला हातपाय जोडतात आणि आम्ही 5 वर्ष त्यांची हात जोडायचे काय मतदान करायला असं येतं. रेशन कार्डाला सही देत नाहीत आधार कार्ड मुलांचं धान्य करा. सुद्धा मिळत नाही तुम्हाला धान्य मिळते धान्य काय मिळणार का आम्हाला त्याला नाव वाढवलं तर त्याचं धान्य आता 10 वर्ष आम्हाला नाही सोडवायला कोण आलंय काय किंवा कसं कोण नाही किती दिवस झाला असं सुरू आहे असं लई दिवस झाले लय दिवस झाला गटरे बिटर साफ झालेले दिसत नाहीत काय तर काहीच नाही बघायची घाण कशी दारातली घरातली हा लोक मतदान मागायला येतात तुम्ही घाण का काढायला येत म्हणजे मतदानापुरतं तुम्हाला फक्त बोलवायचं हा आणि घाण काढायला कोण येईल आम्ही किती दिवस झालं सुरू आहे असं किती दिवस आहे झालं 10 वर्ष 10 वर्ष झाली हा. मग आता हे आजारी बिजारी पडत नाही का ह्या पाण्यानं किंवा काय? ते मग काय करणार जाते ती दवाखान्याला जाते शिपियारला जाते ती सावित्रीबाईला जाते ती म्हणजे दवाखान्यात जायचं हा. तुम्हाला बोलताना तुम्ही काय म्हणता बघू पुढल्या वर्षी बघू त्या वर्षी असंच म्हणता ना म्हणजे निवडून गेले की इकडं कोण येत नाही येत नाही नाहीच कोण येत पाणी खड्ड्यात नाही रस्त्यावर सोय नाही गटर काढायला कोण नाही लवकर आता हे रस्ता किती दिवस असाच आहे झाले 2-3 वर्ष झाले रस्ता असंच आहे असाच आहे असंच आहे बरं पाण्याची तुम्हाला समस्या आहे का पाणी येतंय खरं असं खड्ड्यात डबल लावून भरायला लागतं पाणी खड्ड्यातनी डबल लावायचं डबल लावून पाणी भरायचं मग ह्या संदर्भात तुम्ही नगरपालिकेत गेला नाही का किंवा काय सांगितलंय कोण कालच नाही इकडं म्हणजे तुम्ही सांगताय का कोणी येत नाही येत नाही कोण गटर तर काढायला कोण नाहीच मग ते पाण्या वास बीस येत नाही का तुम्हाला ह्याचा त्रास जाणवत नाही का? होते पोरं आजारी पडती तर काय करा सारखं न्यायचं शिपेरला नेऊन ऍडमिट करायचं हे किती वर्ष झालं सुरू आहे? 2 वर्ष झाली असं सुरू आहे. असंच आहे मी आमच्या जेवणाच्या आणि हे माझं घर आहे हे जेवण ह्यातलं शिफ्टीकडे आज जाते आता हे गटारी आहे का ना ह्या गटारीवर आमचं चाव्या बिव्या आणि हे शिफ्टीकडे आहे का ना ह्या घरात जातात डायरेक्ट घरात डायरेक्ट आज जातात तुम्हाला वाटलं तर देवाई शपथ घेऊन सांगतो आम्ही की आमचं एवढा हाल आहे लहान लहान बाळ आणि बाळ आहेत लहान एक 3 महिन्याचं बाळ आहे एक 2 वर्षाचं बाळ आहे दुसरं 5 वर्षाचं आहे एक 4 वर्षाचं आहे या घरात बाळ आहे अनेक वर्षानुवर्ष असं सुरू आहे असं आहे सुरू आमची जर आता आम्हाला पोरं बाळ नातवंड स्वप्न निश्चित सांगते की घर होणार म्हणून आता ते मध्ये निवडून आला तो काय म्हणला तुमच्या ह्या गणित मला स्वप्न पडली बोलाकच्या फरशा नाही का त्या कसल्या असतात की त्या घालतो म्हणले हिथं मग आम्ही काय केलं आता म्हणलं बरं झालं म्हणलं साहेब एवढी तरी सेवा होती आमची या पुढे जाऊया आपण